लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं निवडणुका मतदान सुरू असताना अतिशय महत्त्वपूर्ण असं जुनी पेन्शन योजनेबाबतलं पत्र निर्गमित झालेलं आहे. काय आहे नेमकं पत्र, कोणी लिहिलेलं आहे आणि याचा फायदा नेमका सरकारी कर्मचारी यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला नेहमीच मिळत राहील. महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 9 मे 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष यांना एक पत्र निर्गमित झालेलं आहे. अर्थात हे पत्र जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आहे. याच्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे सुरू होण्यासाठी वेळोवेळी विविध आंदोलनं व मोर्चे निघालेले आहेत आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा याला असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. देशातील अन्य काही राज्यांनी जुनी पेन्शन ज्याप्रमाणे लागू केली तसाच न्याय महाराष्ट्रात मिळण्याबाबत आपल्या संघटनेचा विशेष आग्रह आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जो पक्ष आहे त्यांना योग्य वाटतो. आगामी काळात सरकारतर्फे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या विविध योग्य निर्णयासाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करेल याबाबत शंका नसावी अशा पद्धतीचे हे पत्र निर्गमित झालेलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पत्राबाबत आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.